परिषद शाळा शिशिंगे नंबर 1 चे विद्यार्थी आपल्यासमोर कचरामुक्ती या विषयावर एक पथनाट्य सादर करीत आहोत. लोक आपल्यासमोर अनेक समस्या असतात, जसे की महापूर, चक्रीवादळे, भूकंप. पण हे तर नैसर्गिक आपत्ती झाले. पण मानवनिर्मित आपत्ती म्हणजे कचरा आणि कचरा. या कचऱ्यामुळे आपल्या मानवी जीवाला खूप धोका आहे. याला कारण कोण? आपण सर्वजण याला कारण आहोत. या कचऱ्याचा कसा विल्हेवाट लावायचा? अहो, पण कुठे आहे कचरा? कचरा घरात आहे, या परिसरात आहे, डोंगर, नाले, दऱ्या, पुऱ्या गावात कचरा आहे. अहो, कचऱ्याचे 3 प्रकार आहेत. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा. सुका कचरा म्हणजे काय हो? थांबा मी सांगतो. सुका कचरा म्हणजे आपल्या घरातील कचरा, कागद, फुटलेल्या बादल्या, काचा, फुटलेल्या खुर्च्या, तुटलेली खेळणी, हा सुका कचरा आहे. ओला कचरा म्हणजे काय हो? थांबा मी सांगते. ओला कचरा म्हणजे फळांच्या साली, कुजलेल्या भाज्या, भाज्यांचे देठ, ह्या सर्व ओल्या कचऱ्यामध्ये येतात. तुम्ही कधी सावंतवाडीला गेला आहात का? मंगळवारच्या बाजारामध्ये सगळीकडे भाज्यांची दुकाने असतात. तुम्ही तिथे संध्याकाळी गेला आहात का? तिकडे पाहावं, तिकडे उरलेल्या भाज्यांचे देठे पसरलेले असतात. तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेला आहात का? तुम्ही पाहत असता की तिथे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. तुम्ही कधी सावंतवाडीला गेला आहात का? खूप वेळा गेलो. तिथे जाताना दुर्गंधी येते, ती कशाची असते? ओल्या कचऱ्याची, सुक्या कचऱ्याची, घातक कचऱ्याची. घातक कचऱ्याला ई कचरा म्हणतात. नेमके काय? थांबा मी सांगते. घातक कचऱ्यापासून तुटलेल्या, खराब झालेल्या वस्तू तयार होतात. लॅपटॉप, वॉशिंग मशीन, घड्याळ, ब्लॉक, टीव्ही, फॅन, मिक्सर, या घातक कचऱ्याचे. इलेक्ट्रिक वस्तू. हे मला आजच समजले की कचऱ्याचे 3 प्रकार असतात. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा, ज्याला आपण ई कचरा म्हणतो. मी माझ्या घरात यापूर्वी सगळा कचरा एकत्रच करायचे, आणि सुका कचरा जाळून टाकायचे. जाळून टाकल्यामुळे वायू प्रदूषण होत होते. वायू प्रदूषण झाल्यामुळे फुफ्फुसाचे, हृदयाचे आजार होत होते. हे मला आजच समजले. त्यामुळे आजपासून मी माझ्या घरात 3 डस्टबिनी ठेवणार. एका डस्टबिनीत ओला कचरा, दुसऱ्या डस्टबिनीत सुका कचरा, तिसऱ्या डस्टबिनीत घातक कचरा. तुम्ही पण ठेवणार ना तुमच्या घरात? नक्की ठेवा तुम्ही तुमच्या घरात 3 डस्टबिनी. तुम्हाला समजले का? कचऱ्याचे 3 प्रकार असतात. हा कचरा आपण रोज वापरतो. ह्या कचऱ्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू येतात. ते फळभाज्या वगैरे विविध प्रकारचे येतात. यावर्षी गणेश चतुर्थीला आपण प्लॅस्टिकचा वापर न करता निसर्गातील पाना, फुलांपासून आरास तयार केले. तर मंडळी, तुम्हाला सर्वांना समजले की कचऱ्यापासून मानवाचे जीवन धोक्यात आले आहे. तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद. योग्य जागा वापरून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायला पाहिजे. शक्य तिथे कचऱ्याचा पुनर्वापर केला पाहिजे. वेंगुर्ला तालुक्यामध्ये
प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून रस्ते निर्माण केले आहेत. बाजारात जाताना कापडी पिशव्या वापराव्यात, कारण प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपले प्राण्यांचे वनस्पतींचे जीवन धोक्यात येऊ शकते. खराब झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करूया. खराब झालेल्या पाण्याने परस्पर पुरवूया. घातक कचऱ्याचा पुनर्वापर करूया. सुक्या कचऱ्याला पुनर्वापर करूया व वस्तू निर्माण करूया. ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी खत म्हणून वापर करूया. कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू. कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू. कचराकुंडीचा वापर करू. सुंदर परिसर निर्माण करू. प्लास्टिक पिशव्या टाळूया. कापडी पिशव्या वापरूया. प्लास्टिक पिशव्या टाळूया. कापडी पिशव्या वापरूया. प्लास्टिक पिशव्या टाळूया. कापडी पिशव्या वापरूया. शपथ घेऊया, सारे मिळूया. वातावरणाचा वातावरण शपथ घेऊया, सारे मिळूया. वातावरण स्वच्छ करूया. शपथ घेऊया, सारे मिळून वातावरण स्वच्छ करूया. आपण सर्वांनीच एकत्र म्हणूया. शपथ घेऊया सर्वांनी. वातावरण स्वच्छ करूया. शपथ घेऊया सर्वांनी. वातावरण स्वच्छ करूया. शपथ घेऊया सर्वांनी. वातावरण स्वच्छ करूया. प्लास्टिक पिशव्या टाळूया. कापडी पिशव्या वापरूया. प्लास्टिक पिशव्या टाळूया. कापडी पिशव्या वापरूया.